नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथून बोलत आहे. आज आपण हृदयविकाराबद्दल थोडीशी माहिती घेऊया. सगळ्यांच्या हृदयामध्ये धडकी भरवणारा आजार म्हणजे हृदयविकार. सगळ्यांनाच या आजाराची फार भीती वाटते, नाही का? परंतु त्यात घाबरण्यासारखं काय नाही. आजकालचं जर आपण प्रगत वैद्यकीय शास्त्र बघितलं तर त्याला सर्व प्रकारे इलाज उपलब्ध आहे. हृदयविकार म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं आहे आणि हृदयामध्ये 4 कप्पे असतात. त्याच्यामध्ये जरी रक्त असलं तरी त्यांच्या स्नायूला पुरवठा करण्यासाठी रक्तवाहिन्यांचं जाळं असतं आणि ह्या रक्तवाहिन्यांमध्ये जर प्रवाहाला अडथळा आला किंवा ह्या ब्लॉक झाल्या तर त्या स्नायूंना रक्तप्रवाह बंद होतो आणि त्यालाच आम्ही हृदयविकार म्हणतो. अथेरोस्क्लेरोसिस नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय होतं की वर्षानुवर्षे त्या रक्तवाहिन्यांमधल्या भागामध्ये चरबी साचायला लागते आणि चरबी साचल्यानं तिथं गुठळी निर्माण होते आणि कालांतराने ही रक्तवाहिनी अंशतः किंवा पूर्णपणे बंद होते. अंशतः बंद झाला तर थोडंसं लक्षणं सौम्य असतात आणि पूर्ण बंद झाला तर त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आणि आश्चर्याची बाब म्हणजे अगदी 16-17 वर्षापासून ही प्रोसेस, अथेरोस्क्लेरोसिस नावाची जी प्रोसेस आहे म्हणजे चरबी साठण्याची, ती चालू होते आणि 40 नंतर तर जास्त प्रमाण होतं आणि म्हातारपणात वाढते. प्रमाण किती आहे? जनसामान्यामध्ये बघितलं तर जवळपास 11%, 3 ते 11% असं म्हणता येईल एवढं प्रमाण हृदयविकारांचं. भरपूर नाही का, म्हणजे 100 लोकांमध्ये 11 आहे. आणि डायबिटीस आणि बीपी हे जे 2 आजार आहेत, असं म्हणतात की डायबिटीस इज इक्वल टू हार्ट डिसीज, म्हणजे डायबिटीस म्हणजेच हृदयविकार, इतकं जास्त प्रमाण आहे. आणि 4 मध्ये 1 जण हे 2 आजार असतील तर हृदयविकारानं दगावण्याची शक्यता खूप जास्त असते. वयाच्या 30 ते 70 या वयोगटातील लोकांमध्ये हे प्रमाण जवळपास 10 मध्ये 1 मृत्यू एवढा आहे. जगभरात जवळपास 17.5 म्हणजे 17.5 दशलक्ष लोक ह्या आजाराने पीडित आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि 2022 ची जर आपण आकडेवारी पाहिली तर जवळपास 31 करोड लोक जगभरात ह्या आजाराने ग्रस्त आहेत असं म्हणायला हरकत नाही. ह्याचे 3 प्रकार आहेत. अँजायना पेक्टोरिस म्हणजे छातीत दुखण्याचा प्रकार. दुसरा आहे सौम्य हृदयविकार, म्हणजे त्याला आपण अक्यूट कोरोनरी सिंड्रोम म्हणता येईल. आणि हृदयविकाराचा तीव्र झटका म्हणजे हार्ट अटॅक, मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हणता येईल. ह्या आजाराची कारणं काय आहेत? न बदलणारे काही कारणं आहेत आणि बदलणारे काही कारणं आहेत. बदलणारे म्हणजे ज्याचे आपण चेंज करू शकतो. उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल तर ते कमी केल्यानं हृदयविकाराचे प्रमाण कमी होतं. ब्लड प्रेशर कंट्रोल केल्यानं, नंतर डायबिटीस कंट्रोल केल्यानं, लठ्ठपणा हे फार मोठं कारण आहे हृदयविकार होण्याचं आणि आजकाल खूप हे प्रमाण वाढत चाललंय. धूम्रपान झालं, नंतर मद्यपान झालं. ह्या बदलणाऱ्या घटकामुळं आपण त्याच्यावर मात केली तर हृदयविकाराचं प्रमाण आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते. न बदलणारे घटक काय, जे आपल्या हातात नाही. आता पूर्वीचे बघितले आपल्या हातात आहेत, आपण बदलू शकतो. परंतु न बदलणारे म्हणजे अनुवंशिकता. जर एखाद्याच्या घरामध्ये हृदयविकाराचं प्रमाण असेल किंवा हृदयविकाराचं भरपूर रुग्ण असतील तर त्या कुटुंबामध्ये येणाऱ्या पिढीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्तच असते. जसं वय वाढतं तसं हृदयविकाराचे प्रमाण वाढतं, कारण आपल्या ज्या रक्तवाहिन्या त्या जाड व्हायला लागतात, त्याची थिकनेस वाढायला लागते, जाडी वाढायला लागते आणि हे चरबीचं प्रमाण साठण्याचं, ज्याला आपण अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो, ते पण वाढत राहतं. पुरुषांमध्ये हे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे आणि काही वंशामध्ये, जसं म्हटलं की ब्लॅक रेस नाही का, आफ्रिकन रेस, ह्याच्यामध्ये जास्त आहे. ह्याची लक्षणं काय जर आपण पाहिलं तर फारच सगळ्यांना माहीत असलेली लक्षणं सारखी आहेत. छातीत दुखणे नाही का, रुग्णाच्या मध्यभागी छातीत दुखतं आणि असं दुखतं की तो म्हणतो की मला पूर्वी कधीच इतकं दुखलं नाही, इतकं भयंकर दुखणं आहे, कुणीतरी छातीवर दगड ठेवल्यासारखं होतं, असंही दुखणं असतं. आणि हे दुखणं डाव्या हातात यायला लागतं, पाठीमागे जातं आणि पोटाच्या वरच्या भागात पण हे दुखणं येतं. आणि खरं पाहिलं तर ह्याला आपण अँजायना पेक्टोरिस म्हणतो. आणि टिपिकल हार्ट पेन आहे. कधी कधी उजव्या बाजूला पण जातं, असं काही नाही, पण डाव्या बाजूला मुख्यत्वे करून मधून जातं. हे जर असेल आणि त्याच्याबरोबर जर घाम येत असेल
खूप काहीतरी मोठा आजार झालाय अशी तुम्हाला भीती वाटत असेल किंवा भीती वाटण्याची जर फिलिंग आली असेल तर हृदयविकार असण्याची शक्यता खूप असते. काही जणांना नुसता श्वास लागतो. उदाहरणार्थ डायबिटीसची जे लोक आहेत ना त्यांना हृदयविकाराचे जे मी सांगितलं तेवढं दुखणं होतच नाही, तेवढं पेन होतच नाही आणि त्याला सायलेंट अटॅक असं म्हणू शकतो आपण. म्हणजे छातीत न दुखता येणारे अटॅक्स आणि डायबिटीसमध्ये खूप जास्त प्रमाण आहे. त्याच्यामध्ये नुसता श्वास लागणे, कसं तरी होणे, धडधड होणे, घाम येणे, उलट्या होणे अशी लक्षणं असू शकतात. धन्यवाद.